चहा पित आहे बघा. माणसाच्या आयुष्यामध्ये आहे ना, किती पण संकट येऊ द्या, किती पण भांडणं असू द्या, परंतु समजवणारी व्यक्ती आणि मार्ग दाखवणारी व्यक्ती जर चांगली असेल ना, तर कधीच एखादी व्यक्ती वाईट होत नाही. तिला लोकांनी सांगितलं पाहिजे, बाई तू आम्हाला काही सांगू नको, तुझ्याच घरचे आहेत, तुझे पर्सनल आहेत, तू आमच्या संगती शेअर करू नको आणि आम्हाला मध्ये घेऊ नको, कारण कालांतराने आम्ही वाईट होऊ, तुम्ही गोड होताल. परंतु काही लोक काय करतात, आनंद घेतात, दोन्ही बाजूचा आनंद घेतात, इकडून पण तिकडून पण, आणि बघतात मजा. समजून सांगत नाहीत, एखाद्याला चांगला मार्ग दाखवत नाही. माझ्याकडे जर एखादी व्यक्ती आली असती ना अशी, तर मी तिला चांगलं सांगितलं असतं, बाई पहिलं तू ना तुझ्या आईशी, तुझ्या घरातल्यांशी चांगली वाग, आमच्याशी नको वागू. उद्या आम्ही वाईट होऊ, तुम्ही गोड होताल, तुम्हीच एकत्र येताल, कारण का तुमचं रिलेशन रक्ताचं आहे, तुम्ही फार जवळचे आहात. परंतु काही लोकांनी ना 4 वर्षापासून नुसतं हे केलं, भरत गेले भरत गेले, वाईट भरत गेले, वाईट भरत गेले, चांगलं सांगितलं नाही, त्याचा परिणाम असतो. एखादी व्यक्ती आपल्याकडे भांडण सोडवायला आली, भांडण घेऊन आली, असं असं झालं, तसं तसं, आपण प्रथम काय म्हणतो की जाऊ दे, सोडून टाक. होतात घरात, प्रत्येक घरात. परंतु माझ्या बाबतीत उलटं घडलेले. सर्व जे काही तिच्या साईडचे आहेत त्यांनी सर्वांनी ना असं तेल मीठ मिरची लावून त्याला चांगलं हे केलं, माहिती आहे का. करू द्या, वरचा आहे ना, वरचा आहे, माझा वरच्यावर विश्वास आहे, तो पण त्यांच्या घरात तेच करणार, एवढं मात्र खरं.